ब्रीदिंग सर्किट्स. डिफाइन ब्रीदिंग सर्किट. डेफिनेशन काय आवडली नाही मला, बट ठीक आहे. कंपोनंट्स टू मेक अन आर्टिफिशियल ॲटमॉस्फिअर फ्रॉम पेशंट टू मशीन. तर सरळ म्हणू शकतो एक आर्टिफिशियल एअरवे का नाही म्हटलं माहीत नाही. आर्टिफिशियल एअरवे फ्रॉम पेशंट टू मशीन टू डिलिव्हर गॅसेस अँड टू डिलिव्हर ॲनास्थेटिक गॅसेस अँड रेस्पिरेटरी गॅसेस. संपला विषय. रिक्वायरमेंट बघा, सगळ्यात आधी त्याचा रेझिस्टन्स कमी असला पाहिजे आणि डेड स्पेस कमी असली पाहिजे आणि कंप्लायन्स पण कमी असला पाहिजे, जेणेकरून त्याच्यात लॉस नको व्हायला याचा टायडल व्हॉल्यूमचा. शॉर्ट डिस्टन्स असेल, शॉर्ट टाईम हवा आहे ॲक्च्युली, पण त्याच्यासाठी फ्रेश गॅस फ्लो वाढवावा लागेल. तर लवकरात लवकर तुमचं जे डिलिव्हर होतं तेच ॲनेस्थेशिया एंड आणि पेशंट एंड मॅच व्हायला पाहिजे. CO2 निघायला हवा. दोघी याला चाललं पाहिजे, स्पॉन्टॅनियस आणि कंट्रोलला. ॲडल्ट आणि चिल्ड्रनला चाललं पाहिजे. इकॉनॉमिक असलं पाहिजे. हीट मॉइश्चर हे करायला पाहिजे. वेट कमी असलं पाहिजे. पोल्युशन नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे एकापैकीच आहे. पण मेनली तुमचा रेझिस्टन्स कमी असला पाहिजे, कंप्लायन्स कमी असला पाहिजे, डेड स्पेस कमी असली पाहिजे. कंपोनंट काय आहे? डिलिव्हरी ट्यूब, फ्रेश गॅस फ्लोची, ब्रीदिंग ट्यूब, रिझर्वायर बॅग, मग रिलीफ वॉल किंवा APL वॉल आणि मग बाकीचे कनेक्टर्स, CO2 ॲब्झॉर्बर, FiO2 सेन्सर, ह्युमिडिफिकेशनसाठी मग तुमचं वेगळं किंवा HME. रिझर्वायर बॅग. रिझर्वायर बॅगचे फंक्शन काय आहे? फंक्शन आहे रिझर्वायर, बट रिझर्वायर कशासाठी? रिझर्वायर इज फॉर पीक इन्स्पिरेटरी फ्लो. तर पीक इन्स्पिरेटरी फ्लो हा खूप मोठा असतो, समथिंग 200 to 300 लिटर पर मिनिट. तर आय डोंट नो. तर इन्स्पिरेटरी कॅपॅसिटीच्या हिशोबाने मोजला पाहिजे. 30 ml एक ॲडल्टची असेल तर 1800 होतं. तर त्याच्यामुळे 2 लिटर बॅग एक ॲडल्टला सफिशियंट होते. पण ॲक्च्युली 2.5 to 3 लिटर घ्यायला पाहिजे. पण ॲक्च्युली जेवढी कंप्रेस करायची तेवढा टायडल व्हॉल्यूम गेला पाहिजे, म्हणून 2 लिटर ठीक आहे. तेवढ्या कंप्रेशनमध्ये मग 1/4 बॅग कंप्रेस केली तर तुमचा एक टायडल व्हॉल्यूम जातो म्हणून. रिझर्वायर ड्युरिंग एक्झिलेशन अँड सप्लायज पीक इन्स्पिरेटरी फ्लो. नंतर रीब्रिदिंग परमिट करतं, ज्याच्यामुळे इकॉनॉमी होईल, गॅसेस त्याच्यातच जमा होतील. मॅन्युअल ब्रीथ किंवा मॅन्युअल असिस्टेड किंवा कंट्रोल ब्रीथ देऊ शकतो. नंतर व्हिज्युअल एड आहे, टॅक्टाईल एड आहे, रेट आणि डेप्थचा रेझिस्टन्स कळतो, कंप्लायन्स कळतो. आणि बफर आहे. सडनली प्रेशर वाढलं तर आधी बॅगचं प्रेशर हे होतं आणि मॅन्युअल्स आहे द्यायला. इथे हा जो चॅप्टर आहे मशीनचा, त्याच्यात मग इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी हा शब्द वापरला आहे 30 ml घेऊन. त्याच्यात मॅक्सिमम प्रेशर 60 सेंटीमीटरपर्यंत जातं. तर याचे देखील अमेरिकन स्टँडर्ड्स आहेत, त्याच्यानुसार त्यांनी बनवलेलं आहे. प्रेशर पीक होतं, परंतु ते 50-60च्या वर नाही जात. त्याच्यानंतर प्लाटू होऊन जातं. आपल्याला वाटतं की अरे नाही, तर लंगच्या बॅरोट्रॉमाच्या खालीच असतं. तर असं म्हणतात की बॅग आधी फुटेल लंगच्या. 30 ते 35 ml, मग ते 1/2 to 3 लिटर्सपर्यंत त्यांची कॅपॅसिटी आहे. तर ब्रीदिंग बॅग आणि APLचे कन्सिडरेशन्स महत्त्वाचे आहे. हेडब्रिंक वॉल हा मोस्ट कॉमन APL वॉल आहे. मेटलचा आहे, त्याच्यामुळे हेवी असतो तो, पण त्याचा एक्सपायरेटरी रेझिस्टन्स 0.5 असतं आणि बॅगचं जे आहे ते 0.25 आहे. तर बॅग भरली जाईल आणि पेशंटकडे फ्लो जाईल. एक्सपिरेशन आधी नाही होणार, नाहीतर कमी प्रेशरमध्ये एक्सपिरेशनच होऊन जाईल. तसं नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे या सिस्टीममध्ये तेच अझ्युम्ड आहे की अझम्पशन हे आहे की रिझर्वायर बॅग काहीच रेझिस्टन्स देत नाही आणि वॉल ओपन होतो रिझर्वायर बॅग पूर्ण भरल्यानंतर. त्याच्याशिवाय वॉल ओपन होत नाही. म्हणजे सिस्टीमचं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वर गेल्यावर वॉल ओपन होतो, बॅग पूर्ण फुल झाल्यावर. आणि मग एक्सपिरेशनमध्ये वॉल पूर्ण उघडा राहतो आणि इन्स्पिरेशनला वॉल बंद होईल. हे इन जनरल मॅपल्सनबद्दल बोलतो आहे, पण फंडा तो आहे त्याचा की बॅगचं फिलिंग प्रेशर याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे.
हँड ब्रेक वॉलच्या, नाही तर एअर जी आहे ती बाहेर चालली जाईल, बॅगला फील नाही करणार. हा ते APL वॉल किंवा हेड ब्रिंक वॉल एक्सपायरेटरी वॉल्व आहे. तर एस्केप युनि डायरेक्शनल वॉल आहे हा, वन वे. तर रेझिस्टन्स नसायला पाहिजे एक्सपिरेशनला, परंतु सफिशियंट रेझिस्टन्स असला पाहिजे की बॅग स्पॉन्टॅनियसली खाली नाही व्हायला पाहिजे. तर हे दोघांमधलं ताळमेळ आहे, तेवढं बॅलन्स ठेवायला लागतो. तर याचे हे पार्ट आहेत: फिमेल टॅपर, रिटेनिंग स्क्रू, डिस्क आणि वॉल कॅप. तर ही नाईफ एज असते, त्याच्यामुळे स्मॉल एरिया असतो, थोडासा प्रेशर गेला की तो उघडला जातो. ट्युबिंगचे काय कॅरेक्टरिस्टिक आहेत, तर पूर्वी रबर ट्युबिंग होतं. रबर ट्युबिंगचा फायदा काय होता की अँटीस्टॅटिक होतं ते. तर अँटीस्टॅटिक रबरने बनलेलं असायचं, तर फायरची हे नसायची. आपला हा 22चा 22चा मेल असायचा त्याच्याकडे, आणि 110 सेंटीमीटर, 100मध्ये 450, असं 110मध्ये 500 ml टायडल व्हॉल्यूम तुझा मावला जातो. रबरचं होतं, स्ट्रेचेबल होतं, स्टरीलाइज करता यायचं, पण हेवी होतं, ट्रान्सपरंट नव्हतं. इरेग्युलर वॉलमुळे टर्ब्युलन्स व्हायचं, त्याच्यामुळे रेझिस्टन्स वाढायचा. ॲक्च्युली थोडा टर्ब्युलन्स हवा आहे, कारण की मग मिक्सिंग ऑफ गॅसेस चांगलं होतं, आणि त्या कॉरुगेशन्समध्ये डर्ट आणि इन्फेक्शन फसायचं. किंकेबल नव्हतं, तर तो एक चांगला पार्ट होता. तर मॉडर्न ज्या सिलिकॉन ट्यूब्स आहेत त्याच्यात दोघांचे ॲडव्हान्टेज आहेत. प्लास्टिक ट्यूब ज्या आहेत त्या ट्रान्सपरंट आहेत, थोड्या स्मूदर आहेत, त्याच्यामुळे त्या बेटर आहेत, डिस्पोजेबल आहेत. सिलिकॉन ट्यूब या दोघांचे हे फीचर्स, पॉझिटिव्ह फीचर्स घेतलेले. आपण बघितलं, रेझिस्टन्स कमी असला पाहिजे, स्मूथ आणि युनिफॉर्म असला पाहिजे, म्हणजे लॅमिनर फ्लो असला पाहिजे, फ्लेक्झिबल असले पाहिजे, किंक नाही व्हायला पाहिजे, लूप बनला पाहिजे जेणेकरून त्याच्यात मॉइश्चर ट्रॅप होईल, किंवा मग वॉटर ट्रॅप पाहिजे की जेणेकरून तो मशीनमध्ये वॉटर नाही जाणार. ट्रान्सपरंट असलं तर चांगलं आहे, आपल्याला दिसेल आतमध्ये काय कंटेंट आहे.